कोपरगाव तालुक्यात सुरू असलेल्या अतिमुसळधार पावसामुळे तालुक्यातील अनेक ठिकाणी नदी नाले दुथडी भरून वाहत आहे। यामुळे काही गावांचा संपर्क तुटला आहे। सदर पावसामुळे कोपरगाव तालुक्यात शेत पिकांचे तसेच अनेक घरांमध्ये पाणी जाऊन मोठे नुकसान झाले आहे, तर काही घरांमध्ये पाणी शिरल्याने जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान झाले आहे। संवत्सर परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने पडेगाव रोड परिसरात पूरस्थिती पाहावयास मिळत असून शेतीत सर्वत्र पाणीच पाणी दिसत आहे। या परिसरात पावसामुळे उभे असलेली शेतपिके आडवी झाली आहेत। सोयाबीन, ऊस, मका पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। ही स्थिती सर्व कोपरगाव तालुक्यातील शेतीची आहे। संवत्सर परिसरातील पडेगाव येथील साबळे वस्ती, दैने वस्ती, परजणे वस्ती, काळे वस्ती, सोनवणे वस्ती येथे पाणीच पाणी असून संभाजी दैने यांच्या घरामध्ये पाणी शिरून मोठे नुकसान झाले आहे, तर त्यांचा 2 एकर ऊस पूर्णपणे झोपला असून इतर अनेक पिकांचे मोठे नुकसान झाले आहे। प्रशासनाने तातडीने नुकसानग्रस्त शेत पिकांचे पंचनामे करावे अशी मागणी कोपरगाव भाजपा पूर्व मंडळ कार्यकारिणी सचिव शेतकरी गणेश साबळे यांच्यासह शेतकरी अनिल साबळे, संभाजी दैने, शंकर दैने यांनी केली आहे। पाऊस मोठ्या प्रमाणात पडत असल्याने नदी नाल्या काठच्या नागरिकांनी सावधानता बाळगणे गरजेचे असून नागरिकांनी स्वतः व आपल्या पाळीव जनावरांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे। पडेगाव जाणारा रोड आमचा साबळे वस्ती, दैने वस्ती वरील कमळादेवी बंधारा हा मोठ्या प्रमाणात फुटल्यामुळे आमच्या आजूबाजूच्या सर्व शेतकऱ्यांचं, आमचे संभाभाऊ दैने यांचा 2 एकर ऊस हा पूर्णपणे पाण्यामध्ये, तसेच आमच्या सर्व शेतकऱ्यांचं सोयाबीन ही पूर्ण पाण्यामध्ये असून आणि मका पण पूर्ण झोपलेले आहे आणि त्यांच्या आज घरामध्ये पूर्ण पाणी घुसलेलं आहे। कांद्याच्या चाळीमध्ये पण पाणी आहे, जनावर आहे। म्हणजे सरकारने लवकरात लवकर आमच्याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर पंचनामे करून जास्तीत जास्त मदत देण्यात यावी ही नम्र विनंती। काल रात्री 12च्या पुढं पाऊस सुरू झालेला आहे, त्याच्यामुळे खूप नुकसान झाले। कांद्याच्या चाळीत पाणी गेलंय आणि 2 एकर ऊस होता तो पण झोपलेला आहे। मका होती, मका पण झोपलेली आहे। त्याच्यात शक्यतो उरण्यासारखं काहीच नाही राहिलेले, पूर्ण पाण्यात गेलेले आहे आमचं पीक। इकडं पूर्ण आजूबाजूला पाणी आलेलं आहे। घरामध्ये पाणी शिरण्याची शक्यता आहे। अजून आपला कमळादेवी बंधारा आहे तो पण आमचा फुटलेला आहे।